चला तर आज बनवूया झणझणीत ठेचा। ठेच्यासाठी लागणारे साहित्य मिरच्या, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर। सर्वात आधी तव्यावर शेंगदाणे टाकून चांगले भाजून घ्यायचे आहेत। हळू गॅसवर भाजायचे म्हणजे चांगल्या प्रकारे भाजतात। 2-5 मिनिटे शेंगदाणे चांगले भाजून गेलेले आहेत। बघ, मिरच्या तव्यावर टाकण्याआधी त्यांचे आधी देठ काढून घ्यायचे, मग त्या मिरच्या भाजायच्या। मिरच्यांनाही हळू गॅसवर भाजायच्या जेणेकरून ते जळणार नाहीत। फुल गॅसवर भाजल्या तर मिरच्या जळू शकतात। शेंगदाणे भाजून मी गॅस बंद केला होता, म्हणून माझा तवा थंड झाला होता, म्हणून मी मिरच्या फुल गॅसवर भाजत आहे। आणि मिरच्या भाजताना उलटणीने मिरच्या असे रोल करा म्हणजे की ते चारही बाजूंनी नीट भाजल्या जातील। मिरच्या आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत आणि शेंगदाणे पण आपले थंड झालेत। आता त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ। शेंगदाण्यांना जास्त बारीक नाही दळायचं, थोडंसं जाडसरच राहू द्यायचे। मी शेंगदाणे कुटताना शेंगदाण्याचे फोतरे काढत नाही, कारण की मला त्याचा टेस्ट आवडतो म्हणून। तुम्हाला शेंगदाण्याचे फोतरे काढायचे असतील तर तुम्ही काढू शकतात। आता शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून त्याच्यात मिरच्या वगैरे कुटून घेऊ। मिरच्या गरमच खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे जेणेकरून ते चांगल्या रीतीने कुटले जातात। त्यानंतर लसूण, कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे त्याच्यात। याला पण जास्त बारीक नाही कुटायचं आहे, जाडसरच राहू द्यायचं आहे। हे बघा, असं जाडसर ठेवायचं त्याला। आता त्याच्यात शेंगदाण्याचे कूट घालायचे आणि त्याला पण ठेचून घ्यायचे। जास्त बारीक नाही कुटायचं, जाडसरच ठेवायचं। ठेचा नेहमी खलबत्त्यामध्ये कुटून बनवलेलाच चांगला लागतो, त्याच्याने चांगली चव येते। मिक्सरमध्ये तेवढा चव येत नाही। हे बघा, जाडसरच राहू दिलेलं आहे, जास्त बारीक नाही केलेलं आहे। ठेचा जाडसरच चांगला लागतो, जास्त बारीक नाही चांगला लागत। ठेच्याला प्लेटमध्ये काढून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता तव्यावर तेल टाकून ठेच्याला तळून घ्यायचं आहे। 2-5 मिनिटं तेलमध्ये ठेच्याला परतवायचं आहे, चांगलं तळून घ्यायचं आहे। एवढा भारी सुगंध येत होता ठेच्याचा। ती रेसिपी बनवता मला माझ्या आईची आठवण येत होती, कारण की ही रेसिपी माझ्या आईचीच आहे, तिच्याकडूनच मी शिकलेली आहे। तर मला तर खूप आठवण येत होती या ठेचा बनवता। चला तर 2-5 मिनिटं परतवून घेतलेला आहे आपण ठेचा। गॅस बंद केलेला आहे। आता रेडी आहे आपला ठेचा। आता याला प्लेटमध्ये काढून घेऊ एका। चला तर रेडी आहे आपला झणझणीत ठेचा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय, भेटूया नेक्स्ट